जसे की प्रत्येक पौर्णिमा ही खूप महत्त्वपूर्ण असते आणि ही आहे चैत्र महिन्यातली पौर्णिमा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती. पौर्णिमा म्हटली की आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजेची मांडणी करत असतो आणि आपल्या घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य बनवत असतो. आणि चैत्र महिन्यातल्या आरत्या याला अत्यंत महत्त्व आहे. तर मी ती पूजा कशाप्रकारे केलेली आहे, कशा आरत्या केल्या, हनुमान जयंती कशी साजरी केली, अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. चैत्र महिन्याची पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पौर्णिमा म्हटलं का आपण आपल्या घरामध्ये खूप छान प्रकारे देवघर सजवायला सुरुवात करतो. आणि आता माझं तर नवीन देवघर आहे. देवघर अगदी खूप मोठं आहे, त्यामुळे मला अशा प्रकारे फुलांच्या माळा लावायला खूप आवडतं. त्याकरिता माझी ही 2 दिवसा आधीची तयारी असते. चैत्र महिन्यातली पौर्णिमा खूप मोठी आहे म्हटलं तर चला आपण अशा प्रकारे तोरण वगैरे बनवूया. तर फुलांचं मी अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेसच तोरण वगैरे लावायला सुरुवात केली. सायंकाळची पूजा करायची होती, ते म्हणजे चैत्र महिन्यातली. परंतु त्याआधी मी काय केलं, अशा प्रकारे माझ्याकडे रांगोळी काढण्यासाठी मी जे आसन तयार केले त्यांना थोडंफार डेकोरेट करूया म्हटलं. तर हे सनमायका लावून मी गोल राऊंडमध्ये तयार करून घेतलं होतं. परंतु ज्यावेळेस मी याच्यावर रांगोळी काढायची ना, तर अगदी रांगोळी खूप फेंट दिसायची. तर मला याला थोडा डार्क कलर करायचा होता. सुरुवातीला मी अशा प्रकारे पांढरा कलरच दिला. पूर्ण याला ॲक्रेलिक कलर अशा प्रकारे देऊन दिला आणि त्याच्यानंतर याच्यावर म्हटलं लाल कलर आपण मारूया. तर अशा प्रकारे पूर्ण हे जे आहे ॲक्रेलिक कलर आपण ज्यावेळेस देतो तर तो अगदी लवकरच सुकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोट हा करता येतो. तर पूर्णतः अशा प्रकारे छान व्हाईट दिसायला लागलं आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे माझ्याकडे ब्रशऐवजी मी हे सुद्धा कधी कधी वापरत असते. तर याला टूल्स म्हणतो आपण. तर बघा, फोम सीट असते त्याला लावलेली आणि अगदी गोल राऊंडमध्ये असतं. तर याच्यामध्ये साईज भरपूर असतात. तर याच्यानेच मी अशा प्रकारे कलर द्यायला सुरुवात केली. लाल कलर हा अगदी थोडा होता माझ्याकडे, तर म्हटलं चला आता पुरून जाईल हा. तर अशा प्रकारे मी तो दिला आणि अगदी छान तयार झालं आपलं हे आसन. आणि मागच्या वेळेस मी जे छोटं चौरंगसारखं बनवलेलं आहे पाटासारखं, तर त्यालासुद्धा मधल्या बाजूला मी कलर दिला. त्याच्यानंतर ॲक्रेलिक पांढरा कलर घेतला आणि त्याच्यानंतर आउटलाईन म्हणून डॉट डॉट द्यायला सुरुवात केली. पहिली रांग झाली, विचार करायला लागली आता कसं करू. परत दुसरी रांग तयार केली. अगदी दिसायला खूप छान वाटलं. म्हटलं मधल्या सेंटरमध्ये आपण ज्यावेळेस रांगोळी काढू तर तेव्हा ते बाजूची जी बॉर्डर आहे ती थोडीशी मोकळी नको वाटायला म्हणून मी अशा प्रकारे डॉट देऊन घेतले. त्यानंतर अशा प्रकारे लेस लावून बॉर्डर तयार झाली आणि अगदी पाठ खूप सुंदर दिसायला लागलं. आता चैत्रांगण रांगोळी याच्यावर काढायची होती. खरं तर मी हे त्याकरिताच बनवून घेतलेलं आहे. म्हटलं चला आता रांगोळी काढून घेऊया. तर बघा, डार्क कलरवर पांढरा कलर उठून दिसतो आणि चैत्रांगण रांगोळीसुद्धा खूप सुंदर दिसायला लागली. अशा प्रकारे चैत्र महिन्यामध्ये महत्त्व असलेली ही रांगोळी आहे आणि वर्षभराची शुभचिन्हे याच्यामध्ये रेखाटलेली असतात. आणि त्याच्यानंतर दुसरं माझ्याकडे हे छोटंसं पाट होतं, तर हे सुद्धा मी स्वतः तयार केलेलं आहे आणि यालासुद्धा आता थोडंफार म्हटलं लेस वगैरे चेंज करून घेऊया. आणि अशा प्रकारे बॉर्डर म्हणून यालासुद्धा मी लेसचा वापर केलेला आहे. अगदी दोन्ही पाटं खूप सुंदर झाली. याच्यावर आपण रेग्युलर रांगोळी काढत असतो देवघराजवळ, किंवा तुम्ही हे पाट मेन एंट्रीलासुद्धा ठेवू शकता. तर आज अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचीच रांगोळी काढली आणि दोन्हीही पाटं खूप छान प्रकारे तयार केले. आता बघा, सणावारांनासुद्धा आपल्याला इझी होईल रांगोळी काढण्यासाठी असे हे सुंदरसे पाट
त्यानंतर 2 कंटेनर ऑनलाईन मागवले होते मिशो ॲपवरून, ते आलेले आहेत. आपण ते पुढे बघूच. त्याच्यानंतर देवघरातील आसन चेंज करायचे होते. मी पहिले पिवळ्या कलरचं शिवलं होतं ते गुढीपाडव्याच्या वेळेस, आणि आता चेंज करायचं म्हटलं तर त्याला पांढऱ्या कलरचं मला टाकायचं होतं. तर बघा, माळा वगैरे खूप सुंदर लावून झालेले आहेत. देवघर अगदी खूप सुंदर प्रसन्न वाटायला लागलेलं आहे. ही तयारी जी आहे पौर्णिमेची, आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेनिमित्त मी अशा प्रकारे सजावट केली. आणि जे दिवे लावायचे आहेत ते सुद्धा अशा प्रकारे छान तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे दिवे तयार करण्यासाठी कणिकमध्ये थोडंसं गुळाचं पाणी टाकलं आणि छान दिवे तयार करून वाफवून घेतले. यामध्ये देवीचा पूर्ण साज शृंगार मी तयार केलेला होता. अगदी खलबत्त्यापासून वेणी, फणी, हातातल्या बांगड्या, मंगळसूत्र, मणी, टिकली, कंगवा हे सर्व काही तयार करून छान सुंदरशी अशी पूजा केली. आज धनलक्ष्मी कुंचम सेवासुद्धा खूप छान प्रकारे झाली. प्रत्येक गोष्ट मनापासून जर केली तर आपल्यालाही खूप छान वाटतं. हे सर्व करत असताना मी लक्ष्मी अष्टकाचे पाठ लावलेले होते आणि ते पाठ म्हणत असतानाच अशा प्रकारे लक्ष्मीची ही अत्यंत प्रिय अशी सेवा आहे कुंचम सेवा, धनलक्ष्मी कुंचम सेवा, ती झाली. आणि आज चैत्र महिन्यातल्या आरत्या आहेत कुलदेवीच्या, त्यासुद्धा लावून झालेल्या आहेत. आणि आज सत्यनारायण पूजासुद्धा मला करायची होती. बऱ्याच वर्षानंतर हा योग आला आणि अशा प्रकारे सुंदर ही माझी पूजेची तयारी. त्यामध्ये अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित केलेला आहे, धनलक्ष्मी कुंचम सेवा झाली, देवीच्या आरत्या झाल्या आणि शेवटची पूजा म्हणजे सत्यनारायण पूजा. खरं तर ही पूजा थोडी लवकर करायची होती, पण एवढं सगळं करत असताना खूप वेळ झाला आणि सत्यनारायण पूजा मला शेवटी करावी लागली. प्रसाद रेडी झालेला आहे. अशा प्रकारे सुंदरच्या बादलीमध्येच मी तो ठेवलेला आहे. आणि बघा, आता वर्षभर मी सत्यनारायण पूजा केल्या होत्या, याला आता 2-1 वर्ष झाले असतील. आता त्यानंतर खूप गॅप पडला माझा. मी अधूनमधून म्हणजे पूजेची मांडणी करायची, पण सत्यनारायणची एवढी मांडणी नव्हती करत. फक्त फोटो ठेवून द्यायची आणि प्रसाद बनवून फक्त आरती म्हणायची. पण आज ठरवलं की आज आपण पूर्ण पूजा करूया. तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे फोटोची मांडणी केली आणि बाळकृष्ण भगवानांची विधीनुसार पूजा केली आणि सत्यनारायण भगवानांची पूर्ण पोथी, आरती, प्रसाद सर्व काही खूप छान प्रकारे सागर संगीत झालं. अशा प्रकारे आजचा हा पूजेचा दिवस होता माझा आणि पूर्ण पूजा खूप छान प्रकारे पार पडल्या. सायंकाळीसुद्धा खूप छान वाटत होतं. आणि ह्या देवीच्या ज्या आरत्या आहेत त्या वर्षभराच्या असतात. प्रत्येक वेळेस आपण देवीचं जे स्तोत्र, मंत्र, आरती सर्व काही करून ही सेवा करत असतो. आजची सेवा खूप छान झाली. तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रसाद जो बनवलेला आहे तो आम्ही घरातच ग्रहण केला, कारण ही पौर्णिमेची पूजा जी आपण सायंकाळच्या वेळेस करतो, तर जो प्रसाद आहे तो आपण स्वतःच खायचा असतो. तर अशा प्रकारे आजची पूजा. देवघर बघितलं असेल तुम्ही, खूप सुंदर वाटतंय ना, तर एखाद्या मंदिरात आल्यासारखंच ना. तर म्हणून मला असं मोठं देवघर माझं तयार झालेलं आहे. मला कुठलीही पूजा जर करायची असेल तर आता इझिली मी करू शकते. अगदी मला खूप पसारा मांडावा लागत नाही. तर कमी याच्यामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे पूजेची मांडणी होत असते, कारण देवघरच एवढं मोठं आहे. आपण आता पुढे बघूच की मी हनुमान जयंतीची पूजा कशा प्रकारे केलेली आहे, अगदी देवघरामध्येच. सत्यनारायण पूजा मात्र मी थोडं चौरंग साईडला मांडून त्यावर केलेली आहे, कारण हे सगळं काही होणं शक्य नाही एकाच ठिकाणी. संध्याकाळचा जो नैवेद्य आहे, वरण भात भाजी पोळी, भाजी मी थोडी लसणाची केली होती म्हणून मी ती तिथे ठेवली नाही. वरण भात आणि शिरा अशा प्रकारे पोळीचा नैवेद्य मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खूप छान प्रकारे माझी ही आजची पूजा झाली. आता आपण उद्या परत भेटूया. तर सध्या आता काय झालं, झाडांना भरपूर फुलं यायला लागलेली आहेत. सकाळी दिवस उगवल्यानंतर ज्यावेळेस मी देवपूजा करते, देवपूजा झाल्यानंतर बऱ्याचदा उशिरा फुलं तोडण्यासाठी जाते, कारण माझ्याकडे फ्रीजमध्ये मी बरीचशी फुलं थोडीफार ठेवलेलीच असतात. त्यातीलच काही फुलं मी देवांना अर्पण करत असते.
आणि जसा वेळ मिळेल तसं मी फुलं तोडण्यासाठी टेरेसवर जात असते. सध्या खूप छान प्रकारे फुलांचा बहर आलेला आहे, आपण बघूच. तर तुम्हाला माझं हे देवघर कसं वाटलं फुलांनी सजवलेलं? मला तर खूप आवडलं, कारण मी ठरवलं आता की प्रत्येक सणावारांना जसं शक्य होईल त्याप्रमाणे फुलं जर मिळाली तर आपण खूप छान प्रकारे देवघर सजवूया. देवघर जर सजलं अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी तर खूप छान वाटतं. तर मला म्हणजे असं वाटलं की सण आहे आता मला प्रत्येक सणांना खूप छान प्रकारे माझ्या देवांचं देवघर हे सजवता येईल असं मला वाटतं. आपण बऱ्याचदा तोरण लावतो किंवा हँगिंगची माळा ज्या लावतो तर त्यासुद्धा लावायला अगदी सोपं पडेल अशा प्रकारचं माझं हे देवघर आहे. मी देवघराला सध्या अजून पडदे तयार केलेले नाही म्हणून लावलेले नव्हते. आता एखाद्या व्हिडिओत तुम्हाला दाखवेलच मी. चला आता बघूया टेरेसवर जी फुलं लागलेली आहेत. तर बघा, हे झाड आहे सदाबहारचं. याला टेक्सेस सांगे असं सुद्धा म्हणतात. तर याबद्दलचा सुद्धा व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि आता सध्या उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये खूप छान प्रकारे फुलं निघतात ह्या झाडाची. दिसायला झाड खूप सुंदर असतं. मधमाशांचं प्रमाणसुद्धा खूप वाढतं. टेरेसवर जी कुठली झाडं आहेत त्यांना आज खूप छान प्रकारे फुलांचा बहर आलेला आहे. झेंडूचं आहे, त्याच्यामध्ये रेन लिली आहे आणि ही उन्हाळ्यामध्ये मेमध्ये लागणारी फुलं म्हणजे लिलीचाच प्रकार आहे. केळीचं झाड आहे. अशा प्रकारे विविध फुलं झाडं आहेत. त्यामध्ये आज वॉटर लिलीला खूप छान प्रकारे कमळासारखं दिसणारं फूल आलेलं आहे. तर हे वॉटर लिलीचं झाड आहे आणि त्याच्या साईडला जे आहे ते कमळाचं आहे. कमळाचं पान हे पाण्याच्या वरती असं डुलतं आणि वॉटर लिलीचं पानं जी आहेत ती पाण्यावर तरंगतात. अशा प्रकारे दोघांमध्ये हा फरक असतो. तर दोन्ही प्रकारची झाडं माझ्याकडे आहेतच. चला आता आजची पूजा बघूया. आज आहे हनुमान जयंती. मला खरं तर सायंकाळच्या वेळेस मंदिरात जायचं होतं, परंतु नंतर वातावरण खूप बिघडलं, पाऊस यायला लागला. तर असं वाटतं ना, सकाळी जी मी सेवा केली ती खूप छान प्रकारे झाली. मी माळ मात्र फुलांची आदल्या दिवशीच बनवून ठेवली होती. सकाळी घाई होईल म्हटलं. पूजा वगैरे झाली. छान फोटोला मस्तपैकी वस्त्र घातलेलं आहे. ते फोटोचं वस्त्रसुद्धा मी काही वर्षांपूर्वीच तयार केलेलं होतं. तर आज आठवणीने मी त्या फोटोला घातलं, कारण ह्या फोटोसाठीच मी बनवलेलं होतं. त्याच्यानंतर हनुमान चालिसाचं जे मी छोटंसं ग्रंथपुस्तिका घेतलेली आहे तीसुद्धा ठेवली. त्याचं पूजन झालेलं आहे. अशा प्रकारे आजचा जो दिवस होता तो हनुमानजींचा होता. त्यांना लवंगांची माळसुद्धा अर्पण केलेली आहे. 11 लवंगा घेऊन प्रत्येक लवंगांवर एक एक वेळा हनुमान चालिसा वाचली. त्यानंतर प्रत्येक लवंग ही दोरीमध्ये गाठ मारून त्यांची माळा तयार केली आणि ती अर्पण केलेली आहे. आणि खाऊचे पानसुद्धा त्यांना अर्पण केलेले आहे. त्यानंतर 2 सुंदर असे दिवे प्रज्वलित केले. त्यामध्ये चमेलीचं तेल टाकून लवंगा टाकल्या आणि अशा प्रकारे दोन्ही दिवे लावले. त्यानंतर आरती म्हणून तुपाचा दिवा प्रज्वलित केला आणि सुंदर अशी बाप्पांची आरती, देवीची आरती आणि त्यानंतर हनुमानजींची आरती म्हणून झाली. आणि जी काही पानं होती रुईचे त्यांच्यावर आपल्याला राम राम असं लिहून आपण ते सुद्धा अर्पण करू शकतो. तर तीही सुद्धा एक सेवा झाली. सकाळची नैवेद्य म्हणून बाकी काही नाही, पण मी फळांचा नैवेद्य या ठिकाणी ठेवला होता. अशा प्रकारे सुंदर अशी सागर संगीत माझी सकाळची पूजा झाली. देवांची तर झालीच आणि त्याचबरोबर हनुमान जयंतीनिमित्त खूप छान प्रकारे पूजा झाली. आणि जे कंटेनर मागवलेले होते ते अशा प्रकारचे होते. त्यामध्ये मी कुठलं साहित्य ठेवलेलं आहे. धनलक्ष्मी कुंचम सेवा जी करते त्याचा मी स्टीलच्या डब्यात ठेवलेला आहे आणि बाकीच्यांमध्ये जपमाळा ठेवलेल्या आहेत. त्या कशा ठेवलेल्या आहेत आपण ते शॉर्ट व्हिडिओमध्ये बघूच. मी त्यासाठी काय काय केलेलं आहे, कारण दोन्ही व्हिडिओज बनवणं अवघड असतं एका वेळेस, शॉर्ट आणि लाँग. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला जी दिशा आहे ती चेंज करावी लागते आणि हे शक्य नसतं. म्हणून बऱ्याचदा काही व्हिडिओमध्ये दाखवता येतं, काहींमध्ये दाखवता येत नाही. तर आजचा व्हिडिओ असा होता आणि आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला आजचा दिवस कसा गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.